नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण उद्योजकता विकास या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाची वैशिष्ट्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूच्या निर्मितीसाठी भूमी, श्रम, संयोजक व भांडवल या 4 घटकांची आवश्यकता असते. भूमी, श्रम, भांडवल हे 3 भौतिक घटक असून संयोजक हा सजीव घटक आहे. या घटकावरच नवनिर्मिती अवलंबून असते. सजीवांनाच नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या प्रत्यक्षात साकारण्याचं कार्य सजीव करत असतात किंवा मानव करत असतो. पण भूमी, श्रम आणि भांडवल या तिन्हींचा वापर करून संयोजक आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. असा हा संयोजक म्हणजेच उद्योजक होय. या उद्योजकाला आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी, त्याचबरोबर समाजाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी असंख्य प्रकारची कार्ये करावी लागत असतात. कारण व्यवसाय आणि समाज यांचं परस्परावर अवलंबन असल्याकारणाने व्यवसायाचं अस्तित्व समाजावर अवलंबून आहे आणि समाजाचं अस्तित्व व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे परस्परांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून संयोजक म्हणजेच उद्योजकाला विविध कार्ये पूर्ण करावी लागतात. आणि ती कार्ये खालीलप्रमाणे आहेत. पहिलं कार्य नाविन्य, नवीनता, इनोव्हेन्शन, नवनिर्मिती. व्यवसायासमोर असंख्य आव्हाने असतात आणि अशा या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नवनवीन कल्पनांचा शोध उद्योजकाला घ्यावा लागतो. नवनवीन साधनांचा त्याला वापर करावा लागतो. सर्वसाधारणपणे स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा नेहमी व्यवसायानं समाजाला करणं अपेक्षित आहे. आणि असा हा विविध वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा, नवनवीन साधनांचा वापर उद्योजकाला करावा लागतो. त्यासाठी नाविन्याच्या शोधात उद्योजकाला नेहमी राहावं लागतं. असा नाविन्याचा शोध जर उद्योजकांनी घेतला नाही, पारंपरिक पद्धतीनंच उद्योजकांनी चालवला तर तो कालबाह्य ठरण्याची शक्यता असते आणि स्पर्धात्मक युगात तो टिकून राहू शकत नाही. म्हणून सदैव नाविन्याचा शोध घेणे हे उद्योजकाचं आद्य कर्तव्य असलेलं दिसून येतं. दुसरं, उद्दिष्टांचे निर्धारण. उद्दिष्टांचे निर्धारण म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे. पहा, व्यवसायाचं प्रमुख उद्दिष्ट नफाप्राप्ती हे आहे, सर्वांना मान्य. काही व्यवसाय सेवाभावी संस्थे वृत्तीनं सुद्धा चालवले जातात. पण व्यावसायिकदृष्ट्या आपण विचार केला किंवा व्यापारीदृष्ट्या आपण विचार केला तर नफाप्राप्ती हे व्यवसायाचं उद्दिष्ट असतं आणि या उद्दिष्टाच्या साध्यासाठी उद्योजकाला सदैव प्रयत्नशील असावं लागतं. हे प्रधान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नफाप्राप्ती हे प्रधान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर छोटी छोटी उद्दिष्टे उद्योजकाला आपल्या नजरेसमोर ठेवावी लागत असतात. अशी ही उद्दिष्ट साध्य होत असताना सर्व परिस्थिती, बाजारपेठेतील सर्व परिस्थिती उद्योजकाच्या विचारसरणीला अनुसरूनच असेल असं सांगता येत नाही. पहा, व्यावसायिकाला आपली उद्दिष्ट साध्य करत असताना अनेक प्रयत्न करावे लागत असतात. पण हे सर्व प्रयत्न बाजारपेठेतील परिस्थितीवर अवलंबून असतात आणि अशा बाजारपेठेतील परिस्थितीमध्ये जे काय बदल होतात त्या बदलानुसार उद्योजकाला सुद्धा आपल्या उद्दिष्टामध्ये बदल करावा लागतो.
आता शेतकरी हा सुद्धा एक छोटासा उद्योजक आहे असं आपण जर गृहीत धरलं तर या शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये पिकांचं उत्पादन घेत असताना किंवा पीक करत असताना पर्जन्यमानावर आधारित पिकं घ्यावी लागतात. मागील 15 दिवसापूर्वी पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापसाचं पीक हातचं जातं का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि जर पाऊस असाच लांबला तर या शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारी पिकं घ्यावीत असं शासनानं सुद्धा त्यांना आव्हान केलं होतं. या परिस्थिती जशी बदलेल तशा बदललेल्या परिस्थितीनुसार उद्दिष्टामध्ये बदल करणे हे उद्योजकाला जमलं पाहिजे. हे उद्योजकाचं कार्य आहे. व्यवसाय जगतातील बदलत्या परिस्थितीनुसार उद्दिष्टामध्ये बदल करण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. आणि यासाठी उद्योजकाला प्राथमिक उद्दिष्टे कोणती आणि दुय्यम उद्दिष्टे कोणती ही चांगली ज्ञात असणं गरजेचं आहे. जशी परिस्थिती बदलेल त्यानुसार उद्योगामध्ये किंवा उद्दिष्ट साध्याच्या साधनामध्ये उद्योजकाला बदल करावा लागतो. तिसरं कार्य बाजारांचा विकास. उद्योजकाला त्याने जे काय वस्तू व सेवांची निर्मिती केलेली आहे त्याचे वितरण किंवा विक्री करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. पारंपरिक पद्धतीनं तुम्हाला वितरण साखळी चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे. पारंपरिक पद्धतीची उत्पादकाने वस्तूची निर्मिती करायची, त्यात त्यांच्याकडून घाऊक व्यापाऱ्यानं मालाची खरेदी करायची, त्यांच्याकडून किरकोळ व्यापाऱ्यानं मालाची खरेदी करायची आणि किरकोळ व्यापारी प्रत्यक्षात ग्राहकाला मालाची विक्री करत असे. ही पारंपरिक वितरण साखळी होती, पारंपरिक माल वाटप साखळी होती. परंतु आधुनिक साखळीमध्ये या मध्यस्थांचं उच्चाटन करून कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार माल ग्राहकाला पोचवण्यासाठी या विविध मध्यस्थांचं उच्चाटन करणाऱ्या वितरण साखळ्या अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. अशा या वितरण साखळ्यांचा शोध घेण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. उद्योजकाला नेहमी नवनवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा लागतो. आपल्या उत्पादनांना मागणी निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. यासाठी उद्योजकाला सर्वेक्षण करावं लागतं. बाजारपेठेचं सर्वेक्षण करावं लागत असलेलं दिसून येतं. यासाठी आपणाला एक चांगलं उदाहरण घेता येतं. पहा, चीन सध्या आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेला दिसून येतो. छोट्या देशांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने आक्रमण करून तिथे ग्राहकवर्ग आपल्या वस्तूंना खेचण्याचा चीनचा प्रयत्न असलेला दिसून येतो. चायनीज वस्तू या कमी किमतीमध्ये तात्काळ उपलब्ध होणाऱ्या आपणाला दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकसुद्धा या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असलेला दिसून येतो. याच्यापेक्षा अगदी इतिहासामध्ये जरी गेलं तर तुमच्या निदर्शनाला येईल इंग्लंडने ब्रिटिशांचा सूर्य कधीही मावळत नव्हता असं म्हटलं जातं. हे जे ब्रिटिश होते ते आपल्या देशात सर्वप्रथम व्यापारी म्हणून आले. म्हणजेच त्यांच्या वस्तूंची बाजारपेठ, त्यांच्या वस्तूंना किंवा त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ते इथं आले. हाच मुद्दा या ठिकाणी आपण विचारात घ्यायचा आहे. उद्योजकाला नेहमी नवनवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा लागतो. अशा या बाजारपेठेमध्ये आपल्याच मालाला मागणी यावी यासाठी वस्तूमध्ये आवश्यक तो बदलसुद्धा करावा लागतो. चौथं कार्य नवीन तंत्रज्ञान. सध्या तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला तुम्हाला माहीतच आहे. नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येत असलेले आपल्याला दिसून येतं. आणि या नवनवीन तंत्रज्ञानाचा उद्योजकानं आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी जर वापर केला तर वेळेची, श्रमाची व खर्चाची बचत होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर उद्योगामध्ये योग्य पद्धतीनं झाला तर वेळेची, श्रमाची व पैशाची बचत होते. आणि त्यामुळं व्यावसायिकाची किंवा उद्योजकाचे किंवा व्यवसायाच्या नफ्यात वाढ होते. वेळेची व श्रमाची, खर्चाची बचत करायची असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो. आणि असं येणारं नवनवीन तंत्रज्ञान उद्योजकाला आत्मसात करून घ्यावं लागतं.
नवनवीन यंत्रप्रणाली, नवनवीन तंत्रज्ञान यासाठी सदैव उद्योजक या मार्गाचा अवलंब करणारा असावा. 5वं कार्य, चांगले संबंध. व्यवसायामध्ये उद्योजक आणि उद्योजकाची उद्दिष्ट पूर्ण करणारा कर्मचारी वर्ग, नोकर वर्ग हे सर्वसाधारणपणे कार्यरत असलेले आपण दिसून येतात. उद्योजकाने आपली उद्दिष्ट आपल्या कर्मचाऱ्यांसमोर मांडलेली असतात आणि या कर्मचाऱ्यांच्यामध्ये त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या कौशल्यानुसार वेगवेगळे गट पाडलेले दिसून येतात. यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ असे 2 कर्मचारी गट असलेले दिसून येतात. वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यामध्ये कार्यक्षम संबंध असणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये जर वादविवाद निर्माण झाला, वरिष्ठांच्याकडून आलेल्या आदेशांचं पालन कर्मचाऱ्यांच्याकडून योग्य पद्धतीनं जर होत नसेल तर उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी कार्य करत असताना त्यांना ज्या काय अडचणी येतात त्या अडचणीची सूचना जर वरिष्ठांच्यापर्यंत मांडली असेल आणि वरिष्ठांनी ती सूचना योग्य पद्धतीने हाताळली नसेल तर कर्मचारीसुद्धा नाराज होण्याची शक्यता असते. अशावेळी वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचारी वर्गामध्ये समन्वय साधण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. योग्य पद्धतीचा समन्वय वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यामध्ये साधला गेला तर निश्चितच व्यवसाय संघटनेमध्ये किंवा व्यवसायामध्ये सदृढ संबंध निर्माण होतात आणि व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते फलद्रूप ठरत असलेले दिसून येतात. म्हणून वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यामध्ये चांगले संबंध, चांगले कार्यकरण भाव निर्माण करण्याचा प्रयत्न उद्योजकाला करावा लागतो. उद्योजकाला करावं लागणारं पुढचं कार्य आहे ते म्हणजे निधीची उपलब्धता. व्यवसायाच्या विकासासाठी भांडवलाची गरज नितांत असते. जसं मानवी शरीरामध्ये रक्ताला महत्त्वाचं स्थान आहे, तेच स्थान व्यवसायामध्ये भांडवलाला असलेलं आपणाला दिसून येतं आणि अशा भांडवलाचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही उद्योजकाची असते. व्यवसायाच्या दैनंदिन गरजा ह्या वाढत जात असतात आणि या वाढलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सदैव आर्थिक तरतूद करणं फार गरजेचं असतं आणि अशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. व्यवसायासाठी प्रामुख्याने 2 प्रकारच्या भांडवलाची गरज भासते. एक कायमस्वरूपीचं भांडवल आणि दुसरं खेळतं भांडवल. कायमस्वरूपीचं भांडवल हे एकदाच व्यावसायिकानं किंवा उद्योजकानं गुंतवलं तरी चालतं, पण खेळत्या भांडवलाची कमतरता भासता कामा नाही. जसजशी बाजारपेठेतील परिस्थिती बदलत जाईल तसतशा प्रमाणात खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासत असते आणि असं खेळतं भांडवल उपलब्ध करून देण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. यासाठी आपल्या उद्योगामध्ये ज्यांनी भांडवलाची गुंतवणूक केलेली आहे त्या सर्व गुंतवणूकदारांच्या बरोबर प्रामाणिक संबंध निर्माण करण्याचं कार्य उद्योजकाला ठेवावं लागतं. कारण उद्योजकावर विश्वास ठेवून असंख्य गुंतवणूकदारांनी आपली भांडवल गुंतवणूक त्या उद्योगामध्ये केलेली असते आणि त्या भांडवलाचा सुयोग्य वापर उद्योजकाने केला तरच गुंतवणूकदारांचं भांडवल टिकून राहील. नाहीतर अयोग्य पद्धतीनं उद्योजकानं जर वापर केला तर व्यवसायाला तोटा होईल आणि गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान होईल. म्हणून उद्योजकाला नेहमी गुंतवणूकदारांच्यामध्ये व्यवसायाबाबत विश्वास निर्माण करण्याचं कार्य करावं लागतं. असा जर विश्वास निर्माण झाला, गुंतवणूकदारांच्या मनामध्ये उद्योगाबाबत जर विश्वास निर्माण झाला तर त्या उद्योगाला कोणत्या प्रकारच्या भांडवलाची कमतरता भासत नाही. म्हणून उद्योजकाला निधीची उपलब्धता करून देत असतानाच गुंतवणूकदारांच्यामध्ये विश्वास निर्मिती करणं फार गरजेचं असलेलं दिसून येतं. आणि शेवटचं कार्य आहे
निर्णय घेणे. बाजारपेठेतील परिस्थिती सदैव बदलत असते. नैसर्गिक वातावरणामध्ये बदल होत असतो. सामाजिक वातावरणामध्ये सदैव बदल होत असतो. राजकीय वातावरणामध्ये सदैव बदल होत असतो. आणि अशा बदललेल्या परिस्थितीमध्ये आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योजकाला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आणि अशा निर्णय घेण्याचं कार्य त्याला करावं लागतं. बाह्य परिस्थितीचा विचार करून उद्योजकाला नेहमी समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी निर्णय घ्यावे लागत असतात. सध्या पहा, कोरोनाची महामारी चालू आहे. एक आपण सामाजिक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे उदाहरण घेतोय. कोरोनाची महामारी चालू आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असलेली दिसून येते. मग आपल्या राज्यामध्ये अनेक व्यवसाय या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये बंद आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्बंध लादायचे, हे मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागत असलेले दिसून येतात. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांना समाजाच्या आरोग्याचा विचार करून कटूसुद्धा निर्णय घ्यावे लागतात. काही वेळेला समाजाच्या भावनांचा आदर करून थोडंसं वेगळ्या वाटेला जाऊन सुद्धा निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला गेला तर निश्चितच व्यवसायाचा लाभ झालेला आपणाला दिसून येतो. निर्णय घेत असताना जर थोडीशी जरी चूक झाली तर त्याचा फार मोठा फटका किंवा फार मोठं नुकसान व्यवसायाला सोसावं लागतं. म्हणून योग्य निर्णय घेण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. अशा पद्धतीनं उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळी कार्य करावी लागतात. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. उद्या आपण उद्योजकतेचा विकास हा घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.